कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी कोळशाची शेगडी खोलीत पेटवून झोपलेल्या 4 तरुणांपैकी तिघांचा गुदमरून मृत्यू झाला असून एकाची प्रकृती गंभीर आहे. बेळगावातील अहमदनगर भागात घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत झालेल्या तरुणांची नावे रिहान मट्टे 22, मोहीन नालबंद 23 आणि सरफराज हरपनहळ्ळी 22 अशी आहेत. तर शहानवाज 19 हा गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार चारही मित्र एका भाड्याच्या खोलीत राहत होते. बेळगावात वाढलेल्या थंडीमुळे त्यांनी रात्री कोळशाची शेगडी पेटवून खोलीतच ठेवली. मात्र खिडक्या आणि दरवाजे पूर्णपणे बंद असल्याने शेकोटीचा धूर खोलीतच साचून राहिला. धुराचा प्रभाव वाढत जाऊन तिघांची झोपेतच गुदमरून निधन झाले, तर एक तरुण बेशुद्ध अवस्थेत सापडला. घटनेचे वृत्त समजताच पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी पथकाने घटनास्थळी धाव घेतली. माळमारुती पोलीस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे. अहमदनगर परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच आमदार आशिफ राजू सेठ व युवा नेते अमन सेठ यांनी समजताच घटनास्थळी त्यांनी भेट घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या घटनेमुळे थंडीच्या दिवसात कोळशाच्या शेगड्यांमुळे होणाऱ्या धोक्यांबाबत पुन्हा एकदा जनजागृतीची गरज अधोरेखित झाली आहे.